सराव संच आपल्याला पाहायचा आहे. सराव संच 1.2 त्याच्यामध्ये आपल्याला आलेख पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचे आहेत. एक सामायिक समीकरण सोडवायचे आहेत. समीकरण पहिलं जे आहे x अधिक y बरोबर 6 आणि दुसरं जे आहे x वजा y बरोबर 4 असे एक्झाम्पल आहेत. तर आपल्याला सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल सोडवू आपण. तर आपण x अधिक y बरोबर 6 एक्सची किंमत आपण 1 ठेवूत या समीकरणामध्ये. मनाने किमती ठेवायच्या. तर आपण एक्सच्या ठिकाणी जर 1 ठेवलं, 1 अधिक जशास तसं y बरोबर 6, 1 प्लस आहे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेले की मायनस, y बरोबर 6 वजा 1, y बरोबर 6 मधून 1 गेल्यानंतर 5, y ची किंमत 5 आलेली आहे. एक्सची 1 घेतली, y ची 5 आलेली आहे. परत हे एक्झाम्पल लिहायचे x अधिक y बरोबर 6. आता एक्सची किंमत आपण 2 घेऊत, x बरोबर 2 ठेवू. एक्सच्या ठिकाणी जर 2 ठेवला आपण तर 2 अधिक y बरोबर 6, 2 प्लस आहे इकडं उजव्या बाजूला आले की मायनस होणार आहे, y बरोबर 6 वजा 2, y बरोबर 4. तर आता आपल्याला ह्याचा तक्ता बनवायचा आहे. x y x, y x ची किंमत आपण किती घेतलेली आहे 1, y ची किंमत किती आलेली आहे 5. तर आपण हेच लिहायचं इथं 1,5. त्यानंतर x ची किंमत किती आहे 4, x ची किंमत आहे 2, y ची किंमत आहे 4. तर आपल्याला लिहायचं आहे 2,4. हे झालं पहिले इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं. आता दुसरं इक्वेशन आपण सॉल्व्ह करू. दुसऱ्या इक्वेशनमध्ये पण सेम, आपण जर x ची किंमत घेतली तर y ची मिळते, y ची जर घेतली तर x ची मिळते. आता इथे हे y ला चिन्ह मायनस आहे, मग इकडे आल्यानंतर प्लस होईल म्हणजे y च्या किमती घेऊ. y बरोबर 1 ठेवू. y च्या ठिकाणी जर आपण 1 ठेवलं, आपण x ची पण किंमत घेऊ शकतो किंवा y ची पण. x ची जर घेतली तर y ची निघते आणि y ची घेतली तर x ची निघते. तर x वजा 1 बरोबर 4. तर 1 मायनस आहे, उजव्या साईडला गेले की प्लस होणार आहे. x बरोबर 4 आणि 1 5. परत हे इक्वेशन लिहायचं x वजा y बरोबर 4. इथं y ची किंमत आता परत आपण 2 घेऊत, y बरोबर 2 ठेवू. x वजा 2 बरोबर 4. त्यानंतर 2 मायनस आहे, उजव्या साईडला गेल्यानंतर प्लस, x बरोबर 6 येणार आहे. ह्याचा पण तक्ता बनवायचा आपल्याला. x y x, y. x ची किंमत 5 घेतली आपण, y ची 1, 5,1. त्याचबरोबर आपण x ची किंमत 6 घेतलेली आहे, y ची 2, 6,2. x ची 5, y ची 1, 5,1. x ची 6, y ची 2, 6,2. तर आपल्याला आता याचा ग्राफ काढायचे. ठीक आहे, 3-4 दिवस व्हिडिओ टाकलेले नाहीत कारण
मी आजारी होतो 3-4 दिवस. ठीक आहे, काही हरकत नाही. तर बघा आता याचा आपण ग्राफ काढूयात. ग्राफ काढत असताना पहिला तक्ता बघा. एक्सची किंमत, एक्सचा निर्देशक 1, एक्सचा निर्देशक 1 इथं आहे या ठिकाणी, आणि वायचा निर्देशक 5 इथं आहे. वायचा निर्देशक 5, आणि इथून इकडे येणारी रेषा आणि इथून वर जाणारी म्हणजे पहिला जी पॉईंट आहे या ठिकाणी प्लॉट होणार आहे. एक्सची किंमत 1 इथं आहे, वायची किंमत 5 इथं आहे इथं. तर इथून वर जाणारी रेषा आणि इकडून इथं पहिला ग्राफ या ठिकाणी, पहिला पॉईंट या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर आता दुसरा, एक्सची किंमत 2 इथं आहे आणि वायची 5, वायची 4 आहे. एक्सची किंमत 2 आणि वायची 4, म्हणजे एक्सची किंमत 2 इथं आहे आणि वायची 4, म्हणजे या ठिकाणी पहिला दुसरा पॉईंट येणार आहे. फुलपट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे. आपला पहिला ग्राफ तयार झालेला आहे. दुसरा ग्राफ, एक्सची किंमत 5 आणि वायची 1, एक्सची किंमत 5 आणि वायची 1. तर या ठिकाणी दुसरा ग्राफ होणार आहे आपला. त्यानंतर एक्सची 6, वायची 2, एक्सची 6 आणि वायची 2 या ठिकाणी. हे पण आपल्याला जोडून घ्यायचे. तर आपल्याला या ठिकाणी हे दोन आलेख छेदलेले आहेत. एक्स वजा वाय बरोबर 4, आणि हा आलेख आहे एक्स अधिक वाय. हे जे आलेख आहे ते काय, एक्स अधिक वाय बरोबर 6. ठीक आहे. तर हा आलेख छेदलेला आहे या ठिकाणी. तर इथून खाली काय दिसते आपल्याला, 5, आणि डावीकडे जर पाहिलं इथं दिसणार आहे 1. हे आपलं उत्तर असणार आहे. त्याला काय म्हणायचं, छेदनबिंदूचे निर्देशक छेदनबिंदूचे निर्देशक किती आहेत, 5,1. त्याचबरोबर आता आपण काढणार आहोत दुसरा आलेख, सेम आताच्या सारखंच. बघा, एक्सची किंमत 1 घेऊत. एक्सच्या ठिकाणी जर आपण 1 ठेवलं तर 1 अधिक वाय बरोबर 5, 1 प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस, वाय बरोबर 5 वजा 1 4, परत एक्स अधिक वाय बरोबर 5. आता एक्सच्या ठिकाणी 2 ठेवू आपण, एक्स बरोबर 2 ठेवूत. 2 जर ठेवलं तर 2 अधिक वाय बरोबर 5, 2 प्लस आहे, उजव्या बाजूला गेले की मायनस, 5 मधून 2 गेले 3. तर आता या ठिकाणी ह्याचा तक्ता तयार होईल, एक्स वाय एक्स कॉमा वाय. आलेल्या किमती लिहायच्या. एक्सची किती आहे, 4, एक्सची 1 आहे, वायची 4 आहे, 1,4. त्याचबरोबर एक्सची 2 आहे, वायची 3 आहे, 2,3. परत आता इथं वायच्या किमती ठेवायच्या, कारण वायला मायनस चिन्ह सोपं पडते जरा. आपण एक्सच्या पण घेऊ शकतो. तर वाय बरोबर 1 जर ठेवला आपण तर एक्स वजा 1 बरोबर 3, 1 मायनस आहे, उजव्या बाजूला गेले की प्लस होईल. एक्स बरोबर 3 आणि 1 4, परत एक्स वजा वाय बरोबर 3,
तर वायची जर आपण किंमत 2 ठेवली तर x वजा 2 बरोबर 3, x बरोबर 3 अधिक 2, x बरोबर 5. यांची बेरीज करायची 5 होईल. परत ह्याचा तक्ता बघा, एक्स वाय एक्स कॉमा वाय, एक्सची किंमत किती आहे 4, वायची 1, 4,1, एक्सची आहे 5, वायची आहे 2, 5,2. तर या ठिकाणी पहिला आलेख काढतो आपण. एक्सची 1 इथं आहे, हे एक्स ॲक्सिस असते आडवं आणि उभा असते ते वाय ॲक्सिस. तर एक्सची 1 आणि वायची 4 या पॉईंट आहे. इथून इकडे येणारी रेषा इथून वर जाणार, पहिला या ठिकाणी पॉईंट होईल. त्याचबरोबर एक्सची 2 आहे, वायची 3, एक्सची 2, वायची 3 दुसरा या ठिकाणी. तर फुलपट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे. तर हे पहिला आलेख झाला. दुसरा आलेख, एक्सचे 4, वायचं 1, एक्सचं 4 इथं आहे, वायचं 1 इथं आहे. इकडून म्हणजे पहिला पॉईंट या ठिकाणी येईल. दुसरं एक्सचं 5, वायचं 2, एक्सचं 5 इथं आहे, वायचं 2 इथं आहे. म्हणजे या ठिकाणी असा आलेख तयार होईल. एक्स वजा वाय बरोबर 3 आणि एक्स अधिक वाय बरोबर 5. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता हे दोन आलेख छेदले तिथं. खाली जर पाहिलं एक्स निर्देशक 4 आहे आणि इकडे जर पाहिलं तर वाय निर्देशक किती आहे 1 आहे. म्हणजे आपण लिहू शकतो छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजे उत्तर आपलं 4,1 आहे. त्याचबरोबर तिसरा आलेख, तिसऱ्या आलेखामध्ये आपण पाहणार आहोत बघा, एक्सची किंमत आपण 1 ठेवली. एक्सच्या ठिकाणी 1 अधिक वाय बरोबर 0, एक प्लस आहे उजव्या बाजूला गेले की मायनस होईल. 0 मिसळलं आणि कमी केलं तर काही फरक पडणार नाही, -1 जसेच तसं. त्यानंतर एक्स अधिक वाय बरोबर 0. परत आपण एक्सची किंमत 2 ठेवलेली आहे. एक्सची किंमत आपण 2 ठेवलेली आहे. एक्सच्या ठिकाणी 2 अधिक वाय बरोबर 0, 2 प्लस आहे उजव्या साईडला गेली की मायनस होणार आहे. तर हे -2 जसंच तसं. ह्याचा तक्ता एक्स वाय एक्स कॉमा वाय, एक्सची किंमत आपण किती घेतलेली आहे 1, वायची आलेली आहे -1, 1 कॉमा -1. त्याचबरोबर दुसरी एक्सची 2 घेतलेली आहे, वायची -2 आलेली आहे, 2 कॉमा -2. आता आपण बघा वायची 1 किंमत घेतली तर हे 9 आणि 1 किती होणार 10. ह्या 2 भाग जातो 10ला. तिथे लिहायचं वाय बरोबर 1 ठेवू, 2x वजा 1 बरोबर 9, तर 2x
बरोबर 9 अधिक 1 हे -1 इकडे आल्यानंतर +1 होणार आहे. 2x बरोबर 10. x बरोबर 2 गुणाकारातले इकडं भागाकारात जाणार. x बरोबर 2×5 = 10. या 2 न 10ला भागलं, हे भागाकारात, ही रेष म्हणजे भागाकार असतो. 2×1 = 2, 2×5 = 10. परत 2x - y बरोबर 9. आता y ची किंमत 2 घेतली तर 2 आणि 9 11 होणार. 2च्या पाड्यात 11 नाही, 3 घेऊ शकतो आपण. 3 आणि 9 12. 2 न भाग जाऊ शकतो कारण 2च्या पाड्यात आहे. y बरोबर 3 ठेवू. 2x - 3 बरोबर 9. 2x बरोबर 9 अधिक 3. 2x बरोबर 9 आणि 3 12. x बरोबर 2 न भागायचे 12ला. x बरोबर 2×12. ह्याचा जे तक्ता आहे x, y, x, y. x ची आपण किंमत 5 आलेली आहे, y ची 1 घेतलेली आहे. 5, 1, 5,1. x ची 6 आलेली आहे, y ची 3, 6,3. तर ह्याचा आलेख काढत असताना पहिल्यांदा 1 आणि ऋण 1, x ॲक्सिसवरचं 1 आणि y ॲक्सिसवरचं ऋण 1. तर या ठिकाणी होईल x ॲक्सिसवरचं 1 येत आहे, इथून खाली यायचे असं. y ॲक्सिसवरचं ऋण 1 येत आहे, उभा y ॲक्सिस, आडवा x ॲक्सिस. या ठिकाणी होईल. दुसरं 2 आणि ऋण 2, x ॲक्सिसवरचं ऋण 2 येत आहे आणि x ॲक्सिसवरचं 2 येत आहे. 1 मिनिट. x ॲक्सिसवरचं 1 इथं आहे, पहिला बघा पॉईंट. x ॲक्सिसवरचं 1, yचं ऋण 1. इथं होईल पहिला प्लॉट. x ॲक्सिसवरचं 1 इथं आणि y ॲक्सिसवरचं ऋण 1 इथं. इथून इकडे येणारी रेषा, इथून इथे येणारी रेषा. दुसरा x ॲक्सिसवरचं 2, y ॲक्सिसवरचं ऋण 2. या ठिकाणी होईल प्लॉट. जे हे आलेख आहे अशा पद्धतीनं आलेलं आहे. त्यानंतर दुसरा तक्ता बघा. x ॲक्सिसचं 5 आणि yचं 1. 5 आणि 1 म्हणलं तर या ठिकाणी होईल. x ॲक्सिसवरचं 5 इथं आहे, yचं 1 इथं आहे. इथून इकडे येणारी रेषा बघायची आणि इथून वर जाणारी या ठिकाणी. त्याचबरोबर x ॲक्सिसवरचं 6 आणि y ॲक्सिसचं 3. x ॲक्सिसचं 6 इथं आहे, xचं 6 इथं आहे, yचं 3 इथं आहे. म्हणजे इथून इकडे जाणारी रेषा बघायची आणि इथून वर जाणारी. तर या पद्धतीनं हा आलेख येणार आहे. दोन x वजा y बरोबर 9. x अधिक y बरोबर 0. तर हा इथं छेदलेला आहे. तर इथून जर आपण वर पाहिलं तर 3, x ॲक्सिसकडे पाहिलं तर 3 दिसायला, y ॲक्सिसकडे पाहिलं तर ऋण 3. म्हणजे 3, ऋण 3 हे असणार आहे आपलं उत्तर. प्रमाण प्रत्येकाला सेम आहे, पाठ करायचं. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. प्रमाण सेम असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. ठीक आहे.
आता पुढच्या आलेखामध्ये तर बघा, आपण वायची किंमत जर 1 घेतली, वाय इकडे उजव्या साईडला जाणार आहे. 2 आणि 1 3, 3च्या पाड्यात आहे 3, वाय बरोबर 1 ठेवू. 3x वजा 1 बरोबर 2, तर 3x बरोबर 2 अधिक 1, 3x बरोबर 2 आणि 1 किती होणार? 3. तर 3 गुणाकारातल्या इकडं भागाकारात जातील, म्हणजेच 3 1 3, 3 न 3ला भागले 1 आलं. परत समीकरण लिहायचं 3x वजा y बरोबर 2. आता बघा, याची जर 2 किंमत इथले 2 आणि 2 4 होणार आहे. 3च्या पाड्यात नाही 5, तर त्यानंतर 3 घेतली किंमत, 3 आणि 2 5 होणार आहे. 4 घेतली, 4 आणि 2 6 होते, 6 3च्या पाड्यात आहे, y बरोबर 4 घेऊ शकतो आपण. तर 3x वजा 4 बरोबर 2, 4 मायनस आहे, उजव्या साईडला गेले की प्लस होणार आहे. 4 आणि 2 6, 3 गुणाकारातले इकडे आल्यानंतर भागाकारात, 3 न 6ला भागलं 2 आलं. x बरोबर 2, x y x, y याचा तक्ता बनवू आपण. x ची किंमत 1, y ची पण 1, 1,1, त्याचबरोबर x ची 2, y ची 4, 2,4. आता परत या ठिकाणी बघा, ह्याची जर 1 किंमत घेतली तर 3 आणि 1 4, 2च्या पाड्यात आहे, y बरोबर 1 घेऊ शकतो आपण. 2x वजा 1 बरोबर 3, 2x बरोबर 3 अधिक 1, मायनस 1 इकडे आल्यानंतर प्लस होणार आहे. 2x बरोबर 3 आणि 1 4, x बरोबर 4 भागिले 2, 2 न 4ला भागलं 2 आलं, x ची किंमत 2 आली. ठीक आहे. त्याचबरोबर परत समीकरण लिहायचं 2x वजा y बरोबर 3. आता बघा, 2 जर घेतली वायची किंमत, 2 आणि 3 5 होणार आहे, 5 ह्या 2च्या पाड्यात नाही. समजा 3 घेतली, 3 आणि 3 6, 2च्या पाड्यात आहे 6, म्हणजे y बरोबर आपण 3 घेऊ शकतो. 2x वजा y बरोबर 3, 2x वायच्या ठिकाणी आपल्याला किती घ्यायचं आहे? 3. 2x बरोबर 3 अधिक 3, मायनस 3 इकडे आल्यानंतर प्लस, 3 आणि 3 6, 2 गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात जाईल, बेत्रिक 6. ह्याचा पण तक्ता बनवू आपण. x y x, y, x ची किंमत किती आहे? 2, y ची आहे 1, 2,1, त्यानंतर x ची आहे 3, y ची पण आहे 3, 3,3. तर पहिला आलेख काढतो पण, पहिला आलेख काढत असताना एक्स ॲक्सिसवरचं 1, वायचं पण 1. बघा, एक्सचं 1 इथं आहे, वायचं 1 इथं आहे, म्हणजे या ठिकाणी पहिला पॉईंट प्लॉट होईल. दुसरा, एक्सचं 2, वायचं 4, एक्सचं 2 इथं आहे, वायचं 4 इथं आहे. इथून इकडे येणारी रेषा असते आणि इथून वर जाणारी रेषा. एक्सचं 2, वायचं 4, म्हणजे या ठिकाणी प्लॉट होईल. त्यानंतर दुसरा पॉईंट,
एक्सचं 2 वायचं 1, एक्सचं 2 वायचं 1. तर इथं त्यानंतर एक्सचं 3 वायचं पण 3 इथं, एक्सचं 3 वायचं 3 इथं, म्हणजे इथं येणार आहे एक्सचं 3 वायचं 3 इथं. इथून इकडं जाणारी रेषा असेल आणि इथून वर जाणारी रेषा. तर हे पण जोडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे दोन्ही छेदलेले आहेत. म्हणजे वरी जर पाहिलं इथं तर -1 आणि इकडे जर पाहिलं तर -5. -1 -5 हे उत्तर असणार आहे छेदन बिंदूचे निर्देशक. तर पहिला जे आलेख होता 3x - y बरोबर 2, 3x - y बरोबर 2. दुसरा जे आलेख आहे 2x - y बरोबर 3, 2x - y बरोबर 3 इथं छेदलेलं आहे. म्हणजे इथून वर जर पाहिलं तर -1 दिसणार आहे आणि इकडं जर पाहिलं तर -5. तर हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा जे आलेख आहे 3x - 4y बरोबर -7 आणि 5x - 2y बरोबर 0. तर हा थोडासा अवघड आहे आलेख. ठीक आहे, काही हरकत नाही. तर आपण बघा आता हे -7 आहे, याची जर किंमत 1 घेतली, y बरोबर 1 घेतली. आता एक्सच्या किमती घ्यावं लागतील आपल्याला ह्याच्यामध्ये. आधी समीकरण तयार करून घेऊ थोडं. तर ह्याच्यामध्ये जर आपण एक्सची किंमत घेतली 1, एक्स बरोबर 1 ठेवूत, तर बघा 3 वजा 4y बरोबर -7. 3 1 3 वजा 4y बरोबर -7. 3 प्लस आहे इकडे आल्यानंतर -4y बरोबर -7. 3 प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस होईल, मायनस. तर ठीक आहे, -1 किंमत घेऊत आपण याची, -1. जर -1 जर घेतले तर हे -3 होईल, इकडे आल्यानंतर +3 होईल. तर -4y बरोबर 7मधून 3 गेले -4. तर y बरोबर -4 भागिले -4, y बरोबर 1 होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर परत समीकरण लिहिलं 3x - 4y बरोबर -7. आता एक्सची आपण 3 घेतली किंमत,
एक्सचे आपण समजा 3 जर घेतले, 3 वजा 4y बरोबर -7, 3 त्रिक 9 वजा 4y बरोबर -7, तर -4y बरोबर -7 -9, हे +9 इकडे आल्यानंतर -9, -4y बरोबर 9 आणि 7 -16, y बरोबर -16 भागिले -4, y बरोबर 4 चूक 16. तर या पद्धतीनं आपलं इक्वेशन तयार होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक जर किंमत घेतली तर बे, ठीक आहे. वायची आपण 5 किंमत घेऊ, म्हणजे 5 दोन्ही 10 होईल. y बरोबर 5 ठेवूत, तर 5x वजा 2 कंसात 5 बरोबर 0, 5x 2 पंचे 10, 10 मायनस आहे इकडे आल्यानंतर प्लस होईल. x बरोबर 10/5, x बरोबर 5 1 5 5 दोन्ही 10. परत समीकरण घेऊ, 5x वजा 2y बरोबर 0, y बरोबर -5 घेऊ आता, म्हणजे 5x वजा 2 कंसात -5 बरोबर 0, 5x मायनस मायनस +10, +10 हे मायनस आणि हे मायनस +10, 2 पंचे 10 बरोबर 0, 5x बरोबर 10 प्लस आहे, 10 प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस, x बरोबर -10 भागिले 5, 2 पंचे 10 -2 होणार आहे. तर ह्याचा आपल्याला ग्राफ काढत असताना पहिला ग्राफ बघा, एक्सची किंमत -1, एक्सची किंमत आहे -1, तर इथे येणार आहे -1, आणि वायचं 1 म्हणजे इथं या पद्धतीनं पहिला पॉईंट होणार आहे. वायचं 1 इथं आहे. त्याचबरोबर बघा इथं एक्सची किंमत आपण इथं 3 घेतलेली आहे, एक्स बरोबर 3 घेतलेली आहे, ठीक आहे. आणि वायचे आलेले 4, एक्सची 3 इथं आहे, वायचं 4 इथं आहे. तर या ठिकाणी दुसरा ग्राफ बघा. दुसऱ्या ग्राफमध्ये एक्सचं 2 आणि वायचं 5, एक्सचं 2 आणि वायचं 5 म्हणजे इथे येणार आहे. त्याचबरोबर एक्सचं -2, वायचं -5, एक्सचं -2 आणि वाय -5 इथे येईल, -5. तर या ठिकाणी पॉईंट होणार आहे ग्राफ. तर हा ग्राफ इथं छेदलेला आहे.
इथं छेदलेलं आहे, तर इथून -2 आहे, -5. बघा, हा आलेख काढत असताना एक्स ॲक्सिसवरचं 2, वायचं 5, एक्सचं 2, वायचं 5 येत आहे, म्हणजे पहिला पॉईंट या ठिकाणी होईल. दुसरा एक्सचं -2 आणि वायचं -5, एक्सचं -2 येत आहे, वायचं -5 येत आहे, म्हणजे या ठिकाणी हा पॉईंट प्लॉट होईल. म्हणजेच अशा पद्धतीनं हा दुसरा आलेख येणार आहे. ठीक आहे. तर इथं छेदलेले आहेत हे दोन्ही आलेख. तर इथून खाली जर पाहिलं तर 1 येणार आहे आणि इकडं जर पाहिलं तर 2.5 येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच हा जो आलेख आहे 5x - 2y बरोबर 0. ठीक आहे. हा आलेख थोडा मिस्टेक झालेली होती. तर हा आलेख बरोबर आहे आणि हा एक बरोबर आहे. हे मिस्टेक झालेलं आहे. ठीक आहे. तर छेदन बिंदूचे निर्देशक 1 आणि 2.5. आता हे आलेख दोन्ही तर छेदलेले आहेत. इथून खाली 1 दिसते आणि इकडं 2च्या नंतर 5 रेषा म्हणजे 2.5. त्यानंतर पुढचा आलेख आहे बघा, आपण इथं एक किंमत घेतली तर 3 आणि 4 किती होणार आहे? 7. 2 भाग जात नाही. 2 घेतली तर 3 दोन्ही 6, 6 आणि 4 10. 2 घेऊ शकतो. y बरोबर 2 ठेवत. तर 2x - 3 बरोबर 4. 2x बेत्रिक 6 इथं 4 -6 इकडे आल्यानंतर प्लस 2x बरोबर 6 आणि 4 10. x बरोबर 10/2. x बरोबर 2×5 10. तर परत समीकरण लिहायचे 2x - 3y बरोबर 4. तर या ठिकाणी आता 2 किंमत घेतली आपण, 3 घेतली. 3 त्रिक 9 आणि 4 नाही. समजा -2 घेतली आपण, तर बेत्रिक 3 दोन्ही 6. ठीक आहे. -2 घेऊ शकतो आपण. y बरोबर -2 ठेवू. 2x - 3 बरोबर 4. 2x बरोबर प्लस 6. 2x बरोबर 4 - 6 प्लस 4 इकडे आल्यानंतर मायनस होते. 2x बरोबर -2. x बरोबर -2/2. x बरोबर -1 येणार. त्याचबरोबर आता दुसरं समीकरण, एक्सची जर किंमत आपण 1 घेतली तर 4 आणि 1 5 होणार आहे. 3 भाग जात नाही. एक्स बरोबर 2 ठेवू. 3y - 2 बरोबर 4. 3y बरोबर 4 अधिक 2. 3y बरोबर 4 आणि 2 6. y बरोबर 6/3. 3 दोन्ही 6. परत समीकरण लिहिलं 3y - x बरोबर 4. आता एक्सची किंमत 2 घेतली, 3 घेतली तर 3 आणि 4 7 होते. 5 घेऊ शकतो बाबा. 5 आणि 4 9 होते. 3 भाग होते. एक्स बरोबर 5 ठेवू. बघा, 3y - 5 बरोबर 4. हाच मायनस इकडे आल्यानंतर प्लस होणार आहे. 3y बरोबर 4 आणि 5 9.
वाय बरोबर 9/3, 3 त्रिक 9. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तक्ता बनवू शकता. याचा पहिला पॉईंट बघा, एक्सची किंमत 5 इथं आहे, वायची किंमत 2 इथं आहे. म्हणजे 5पासून वर जायचं आहे, 2पासून पहिला ग्राफ या ठिकाणी होईल. त्यानंतर एक्सची किंमत आहे -1 आणि वायची किंमत आहे -2. एक्सची किंमत -1, वायची -2 म्हणजे या ठिकाणी ग्राफ तयार होईल पहिला. त्याचबरोबर आता एक्सची किंमत 2 आहे, तर वायची पण 2 आहे. एक्सची 2, वायची 2 इथं होईल. एक्सची 2 इथं, वायची 2 इथं. ठीक आहे. एक्सचे 5, वायचे 3. एक्सचे 5, वायचे 3. तेव्हा एक्सचे 5 येत आहेत, वायचे 3 येत आहेत. इथून इकडे जाणार आहे. तर आता हे पॉईंट या ठिकाणी येणार आहे. ही पण आपल्याला ग्राफ वाढवावं लागणार आहे पुढे. म्हणजे इथं 8 येईल, 8 आणि इथे किती येणार आहे बघा. ही ग्राफ इकडे येणार आहे, इथे छेदणार आहे. तिथून जर खाली पाहिलं तर 8 येणार आहे, 8. आणि इकडं जर डावीकडे पाहिलं तर 4 येणार आहे. इथे किती, हे 2 आले परस्परांना इथं छेदलेत. इथं खाली 8 दिसते, इकडं 4 दिसते. तर छेदन बिंदूचे निर्देशक 8,4. ठीक आहे. पहिला जे आलेख आहे दोन एक्स वजा 3y बरोबर 4, 2x वजा 3y बरोबर 4 आणि दुसरा 3y वजा x बरोबर 4, 3y वजा x बरोबर 4. तर अशा पद्धतीनं हे 6चे 6 आलेख आपण पाहिलेले आहेत. आता त्याचबरोबर तक्ते दिलेले आहेत पुन्हा बघा. 3 आणि 0 किंमत दिली आहे, म्हणजे एक्सची किंमत 3 आहे, वायची 0 आहे. कृती पूर्ण करामध्ये येऊ शकते तुम्हाला. त्याचबरोबर इथं 0,3 दिले. एक्सची किंमत या ठिकाणी बघू, एक्स अधिक वाय बरोबर 3. तर वायची 5 दिली, वायची किती दिली 5 बरोबर 3. तर एक्स बरोबर 3 वजा 5, एक्स बरोबर -2. इथं काय येणार आहे -2, -2,5 -2,5 येणार आहे. आता इथं वायची 0 दिली, तर एक्सची किती येणार आहे 3, 3,0. एक्स अधिक वाय बरोबर 3 दिले समजा, वायची किती दिली 0, एक्स बरोबर 3 येईल.
ठीक आहे. इथं 3,0. ठीक आहे. आता परत बघा, इथं दिलेली आहे किंमत x वजा y बरोबर 4 आहे. x वजा y बरोबर 4. वायची 0 दिली. वायची किती दिली? 0. तर x बरोबर 4 येईल. इथं 4,0. परत x वजा y बरोबर 4. ची ऋण 1 दिली. ऋण 1 वजा y बरोबर 4. ऋण 1 ऋण 4 बरोबर वायला इकडे घेतलं, 4ला इकडे घेतलं, चिन्ह बदलते. y बरोबर ऋण 5, म्हणजे ऋण 1 आणि ऋण 5 या कप्पेमध्ये येईल. ऋण 1 आणि ऋण 5. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कृती पूर्ण करायची. ह्या इक्वेशनमध्ये किमती ठेवायच्या दिलेल्या, बाकीच्या निघतील आपल्याला.